नमस्ते, माझं नाव अजिंक्य रामप्रसाद माने. माझ्या ताईंना व बालमित्रांनो, मी आज तुम्हाला स्वामी विवेकानंद विषयी माहिती सांगणार आहे. तुम्ही जसा विचार कराल तसेच बना. मी लोंबोल आहे असा विचार केला तर दुर्बल बना. मी सामर्थ्यशाली असा विचार केला तर समर्थ बना. दुर्बलतेवर मात करण्याचा उपाय म्हणजे समर्थतेचा विचार करणे होय, कारण की तुमच्या व्यक्तिमत्वात सुप्त रूपाने वास करीतच असते. स्वामी विवेकानंद पूर्ण जगामध्ये विश्वबंधुतेचे नाते निर्माण केले. एक थोर महापुरुष म्हणजे स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंदांचे मूळ नाव नरेंद्र असे होते. त्यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी कलकत्ता येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विश्वनाथ बाबू दत्त तर त्यांच्या आईचे नाव भुवनेश्वरी देवी. वडील वकिलीचा व्यवसाय करत होते. त्यांची आई देखील बुद्धिमान व धार्मिक वृत्तीच्या होती. अशा या माता पित्याने नरेंद्रवर चांगले संस्कार करून स्वामी विवेकानंद घडविले. लहानपणापासूनच ते फार हुशार होते. विविध विषयांचे ते आवडीने अभ्यास करत असत. वाचनाला जाऊन विविध विषयांचे वाचन करत असत. त्यामुळे त्यांची बुद्धी चिकित्सक बनली होती. रामकृष्ण परमहंस त्यांचे गुरु होते. त्यांनी हिंदू धर्म विज्ञान या विषयांचा सखोल अभ्यास केला. शिकागो येथील धर्म परिषदेतील कोणत्याही पंडितांनी न म्हटलेले माझ्या बंधू भगिनींनो असे उद्गार काढून त्यांची मने जिंकली. आपल्या सर्वांचा धर्म एकच आहे हा विचार सर्व लोकांना पटवून दिला. सर्व धर्मामध्ये बंधुभाव समता निर्माण यासाठी त्यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली. अवघे 41 वर्षाचे आयुष्य त्यांना लाभले. पण या अल्पावधीतच त्यांनी खूप प्रचंड कार्य केले व भावी पिढ्यांसाठी कदेश ठेवला. त्याच्याबद्दल शेवटी मी एवढंच म्हणतो की मुक्या मनाने उधळावे किती शब्दांचे बुडबुडे. मुक्या मनाने उधळावे किती शब्दांचे बुडबुडे. तुझ्या यशाचे पहाडे गातील सौभाग्य चवळे जय हिंद, जय भारत. धन्यवाद.